मी हे शब्द टाईप करतोय, पण कीबोर्डवर पडणारी ही बोटं आता माझी वाटत नाहीयेत. प्रत्येक वेळी दाबली की बोटातून ती करकरीत काळी माती बाहेर पडते. नखं उखडून कीबोर्डच्या फटीत अडकतात, पण मला वेदना होत नाहीयेत. मी आमच्या जुन्या वाड्याच्या पाहुण्यांच्या बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतलंय. लॅपटॉपचा उजेड आरशावर पडतोय आणि आरशात जे दिसतंय ते बघण्याची माझ्यात हिंमत नाहीये. बाहेरून त्यांच्या चालण्याचा चर चर असा ओला आवाज येतोय, जणू कोणीतरी ओले गोणपाट जमिनीवरून ओढत नेतय. राघव, बाळा जेवण थंड होतंय रे. आईचा आवाज येतोय, पण आता तो आईचा आवाज वाटत नाही, तर एखाद्या भोंग्याच्या पंखाची फडफड झाल्यासारखा वाटतोय. बाहेर ये ना, जेवण करून घे. मी 6 महिन्यापूर्वी माझ्या गावी परतलो. माझे आई वडील मालती आणि सदाशिव, गावातले सगळ्यात आदर्श जोडपं. पण आज मला जाणवतंय की वाड्यात पाऊल ठेवल्यापासूनच सगळं काही संपलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे त्या वाड्यातील थंडी. बाहेर रणरणतं ऊन होतं, पण वाड्याच्या आतलं तापमान एखाद्या शवगारासारखं गोठवणारं असायचं. आई म्हणायची थंडी असली की शरीर चांगलं राहतं, पण तिची त्वचा तर एखाद्या निळ्या पडलेल्या गारगोटीसारखी दिसायची. आणि तो वास, वाड्यात सगळीकडे कुजलेल्या मातीचा आणि रक्ताचा संमिश्र दर्प असायचा. भिंतीच्या कोपऱ्यात मोठमोठ्या काळ्या माशांचे पुंजके असायचे. बाबा दिवसभर टीव्ही समोर बसायचे. त्यांच्या डोळ्यांवरून माशा फिरत असायच्या, पण ते डोळाही मिचकवत नव्हते. आज सकाळी मी तळघरात टॉर्च शोधायला गेलो आणि मला जुन्या पाण्याच्या टाकीमध्ये आईची एक जुनी डायरी सापडली. ती डायरी मातीने भरलेली होती. त्यात जे लिहिलं होतं ते वाचून माझा थरकाप उडाला. 14 ऑगस्ट. गाडीच्या ब्रेकचा भयानक आवाज झाला. तो वडाचा वृक्ष आणि आमची गाडी एक झाली. सदाशिवचं डोकं डॅशबोर्डवर आपटलं. एखाद्या कलिंगडाचे तुकडे व्हावेत तसा आवाज आला. आणि माझे पाय माझ्या शरीरापासून लांब कुठेतरी पडले होते. आणि मग तो आला, राखाडी शाल घेतलेला तो माणूस. तो म्हणाला, कुटुंब असं तुटलेलं चांगलं दिसत नाही. त्याने आम्हाला ती काळी माती दिली. जोपर्यंत आम्ही आमच्या शरीरात नवीन मांस भरत राहू, तोपर्यंत आम्ही एकत्र राहू शकतो. या मातीची चव एखाद्या गंजलेल्या नाण्यासारखी आहे, पण आता मी सदाशिवचा हात धरू शकते, जरी त्याच्या मनगटाची पकड थोडी ढिली झाली असली तरी. 20 सप्टेंबर. सदाशिवची कातडी आता निसटायला लागली आहे. आज त्याच्या कमरेखालचं कातडं शिवण्यासाठी मला जाड सुया आणि दोऱ्याचा वापर करावा लागला. त्यांना गुदगुल्या झाल्या आणि ते हसले तेव्हा त्यांच्या तोंडातून काळी धूळ बाहेर आली. आता फक्त पक्षी आणि कुत्र्यांनी भागणार नाही. आम्हाला ताकद हवी आहे. आमचा राघव शुक्रवारी घरी येतोय. तोच आता आमचा आधार असेल. हे वाचून माझे डोकं सुन्न झाले. मी धावत स्वयंपाकघरात गेलो. आई तिथे पाठमोरी उभी होती. तिच्या हातात एक मोठी सुई होती, जी ती स्वतःच्या खांद्यात टोचत होती. आई, मी ओरडलो. ऑगस्टमध्ये त्या अपघातात नक्की काय झालं होतं? तिचं गुणगुणणं थांबलं. ती वळली नाही, पण तिची मान 90 अंशाच्या कोनात कडाकड मोडली. आपण झालेल्या गोष्टी बोलत नाही राघव, ते चांगलं नसतं. ती वळाली तेव्हा तिच्या गालाचा एक मोठा मांसल तुकडा लोंबत होता. खाली रक्त नव्हतं, तर फक्त तीच काळी माती भरलेली होती.
तिने समोरच्या पातेल्यातून एक मांसाचा तुकडा काढला आणि माझ्या समोर धरला. मी पातेल्यात पाहिलं. त्यात माणसाचा एक कान तरंगत होता. त्यावर आमच्या शेजारच्या काकूंची हिऱ्याची कुडी चमकत होती. मी मागे सरकलो आणि बाबांना धडकलो. त्यांनी मला मिठी मारली, पण ती मिठी उबदार नव्हती. एखाद्या ओल्या वाळूच्या पोत्याला मिठी मारावी तसं वाटत होतं. त्यांच्या शरीरातून काळं इंजिन ऑइलसारखं द्रव माझ्या कपड्यांना लागलं. आईपासून लांब जाऊ नकोस राघव. बाबांचा आवाज एखाद्या फुटक्या भांड्यातून येत असल्यासारखा वाटत होता. तुला माहित आहे का, माणसाचं धड त्याच्या कमरेला बांधून ठेवायला किती दोरा लागतो? मी त्यांना जोरात ढकललं आणि लॅपटॉप घेऊन बाथरूममध्ये धावलो. आता दारावर नखांचा नाही तर हाडांचा आवाज येतोय. राघव, बाबा बाहेरून ओरडतायत. दाराचा अडसर काढ, तो माणूस येतोय. त्याला शेवटचं शिवणकाम करायचंय. तुझे टाके उसवलेत, तुझ्या मानेतून माती पडते. मी धडधडत्या काळजाने आरशात पाहिलं आणि माझं जगच थांबलं. मला तो अपघात आठवला. मी मागच्या सीटवर होतो. आरशात पाहिलं तर माझ्या गळ्याभोवती एक मोठी जखम होती. मी तिथे हात लावला. माझी त्वचा एखाद्या झेपसारखी उघडली गेली. आत श्वसननलिका नव्हती, रक्तवाहिन्या नव्हत्या. तिथे फक्त जाड काळे सुती दोरे होते. त्यांनी माझं डोकं खांद्याला शिवलेलं होतं आणि त्या पोकळीत तीच काळी माती गच्च भरली होती. माझी स्वतःची बोटं आता त्या मातीमुळे सुजली आहेत. मी जिवंत नाहीये. मी सुद्धा त्यांच्यासारखाच कुजतोय. फक्त मला त्याची जाणीव उशिरा झाली. मी लॅपटॉपवर शेवटचं वाक्य टाईप करतोय. हा लॅपटॉप कदाचित इथेच राहील. मी खिडकीतून खाली पाहिलंय. आमचा वाडा 3 मजली उंच आहे. जर मी खाली उडी मारली तर माझे हाडामासाचे तुकडे होतील की मी एखाद्या जुन्या कापडी बाहुलीसारखा फाटेल. राघव, आई छिद्रातून कुजबुजतीये. तुझी माती सांडतीये रे बाळा, बाहेर ये. मी तुला पुन्हा शिवून देते. तिने दरवाजाची कडी तोडली आहे. ते आता आत येत आहेत. आईच्या हातात सुई आहे. ती सुई काळ्या द्रवाने माखलेली आहे आणि बाबांच्या हातात ती काळी माती आहे. मी खिडकीवर चढलोय. माझा हात आता पूर्णपणे सैल झाला आहे. मनगट हलवलं की आतल्या वाळूचा आणि मातीचा आवाज येतोय आणि आता माझं डोकं सुद्धा खांद्यावरून कलतंय. फक्त एक दोरा शिल्लक आहे. मी उडी मारतोय. जर मी खाली जमिनीवर आपटल्यावर रक्त आलं नाही तर मला माझं उत्तर मिळेल आणि जर मी फुटलो तर राखाडी शाल घेतलेला माणूस तिथेच माझी वाट बघत उभा असेल, पुन्हा एकदा मला शिवण्यासाठी. तर मित्रांनो, ही होती आपली आजची भयकथा. राघवनी उडी मारली की नाही हे कोणालाच माहीत नाही, पण आजही त्या जुन्या वाड्याच्या खिडकीतून कुजलेल्या मातीचा आणि रक्ताचा संमिश्र दर्प येतो. जर तुमच्याही गळ्यावर किंवा मनगटावर एखादी छोटीशी जुनी वाटणारी रेघ असेल तर एकदा आरशात नीट तपासा. कदाचित तुम्हालाही माहीत नसेल आणि तुम्हीही कोणीतरी शिवलेले बाहुले असाल. चला तर मग भेटूयात एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जपून राहा, कारण अंधारात कोणीतरी असतंच. शुभरात्री.